तेच बोललो 20 रुपयाचा सीएनजी कसा काय भरला त्यांनी. झाले मामा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आहे शुक्रवार आणि सर्वात पहिले सुरुवात करतो की गाडीचं क्लच आहे, ती क्लच केबल मी चेंज केली आहे आणि काही फोटोज आणि व्हिडिओज मी काढलेत ते मी इथे अटॅच करतो, ते तुम्ही सर्वात पहिले बघून घ्या. आता गाडीची क्लच केबल जेव्हा चेंज केली तेव्हा ते दादा बोलले की गाडीचा क्लच जर परत हार्ड झाला तर आपल्याला बोलते की क्लच प्लेट वगैरे पूर्ण चेंज करावी लागणार, मग काय आपल्याकडे पर्याय नाही आहे. आता क्लच तर माझा स्मूथ आहे, पण तो क्लच दाबताना ना एक आतमधला हलकासा असा फील होतो, आतमध्ये काहीतरी अडकल्यासारखं, समजून जावा तुम्ही. तर ठीक आहे, जवळपास काहीतरी 7-8 हजारचा खर्च होऊ शकतो. तर ते ॲडिशनल पैसे आपल्या साईडला काढावे लागतील, कारण होऊ शकतो की काम निघेल पण होऊ शकते काम नाही निघणार, पण सेफर साईड पैसे काढलेले एनी टाईम बेस्ट आहे. तर ते झालं गुरुवारची गोष्ट. नाही, बुधवारची गोष्ट. गुरुवारी मी लॉग इन केलं, सगळ्यात बेकार दिवस होतात. 12च्या आसपास माझी 1500 रुपयाची अर्निंग झाली. त्यानंतर संध्याकाळी काही ट्रिप लागल्याच नाहीत. 2400 रुपयाचं काम करून डायरेक्टली घरी आलो. एल्फिन्स्टोन रोड. 2400 रुपयाचं काम केलं आणि 2400 रुपयाचं काम केल्यानंतर वैताग आला मला. मी व्हिडिओ बनवलाच नाही, मला जाऊ दे. किलोमीटर वाईज 17 ते 18 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे गाडी चालली, पण ते तासाच्या हिशोबाप्रमाणे ते बेकार होतं, तर जाऊ दे. नंतर मग आज आहे शुक्रवार, 24 तारीख आहे आजची, आणि माझ्याकडे फक्त आता रॅपिडो आणि उबर हे दोनच ॲप आहेत. ओलाला मी प्रेफरन्स नाही देणार, कारण ओला ट्रिप देतच नाही आहेत. पण किती 2500 रुपयाचा रिचार्ज केला, त्याच्यामध्ये बिझनेस किती झाला 7 ते 8 हजाराचा. तो बोलतो किती 25,000 रुपयेपर्यंत तुम्हाला मी बिझनेस देतो. अरे पण ट्रिपच लागत नाही, तर मग काय अर्थ आहे त्या गोष्टीला. जाऊ दे. आता टाईम होतोय 7 वाजून 17 मिनटं आणि रॅपिडो आणि उबर चालू केलेलं आहे. एल्फिन्स्टन रोडची ट्रिप लागत होती 50 किलोमीटरचे 950 रुपये आणि तास दाखवत होता 1 hour. तर ती पटकन निघून गेली. तसं पण आपण त्या साईडला जाणार तर नाही आहे, एखादी चांगली ट्रिप बघूनच उचलायची आहे. कालची चुकी केली ना मी, ती चुकी परत नाही करायची. म्हणजे 1.5 तासाच्या पुढची ट्रिप आपल्याला उचलायचीच नाही आहे. दाखवता 1 तास, पण ते ड्रॉप करता होतं 1.5 तास, असं लफडं आहे. मित्रांनो, 255 रुपयाचे ट्रिप घेऊन आलो लोकलमध्ये आणि 23 मिनटं लागले. नेरूळ वेस्टमध्ये आहे मी सध्या आणि इथून काय ट्रिप लागतील जरा बघू. टाईम काय दाखवतोय 1:12. 1 मिनिटापासून ते 12 मिनिटाच्या मध्ये ट्रिप लागू शकतात. रेटिंग बघा 3.38. भाई रेटिंग बघूनच कोण जाणार नाही या कस्टमरला पिक करायला. 3.38. MIDC अंधेरी ईस्ट. अरे बाबा, 450 रुपीज. MIDC. बराच टाइम झाला ट्रिप्स काय व्यवस्थित लागत नाही आहेत. इनफॅक्ट लो प्राइजच आहे. 8 वाजून गेले तरी सुद्धा, म्हणून विचार केला की जाऊ दे. BKC साईडची ट्रिप आहे 25 किलोमीटरचे 560 रुपये देतो मी. जाऊ दे, घेऊन टाकतो. थांबण्यामध्ये काय अर्थ नाही आहे, आपला मीटर चालू राहणं गरजेचं आहे. BKC वरून मग पुढे बघितलं जाईल कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागत आहेत. 590 रुपयाचा फेअर दिला BKC मधला आणि मी आता चालू आहे सायन्स साईडला, धारावी रूट पकडून, कारण जवळ होतं हे. तर काहीतरी 6 किलोमीटरचा डिस्टन्स आहे टोटल. तिथून डायरेक्ट कल्याण खडकपाड्याची ट्रिप लागली BKC मधून, पण मी ती घेतली नाही कारण कल्याण साईडला जाऊन काही अर्थ नाही आहे. सायन्स साईडला जाऊन तिथं गप थांबलं तर एक आपला गोरेगाव बोरिवलीच्या आसपास पासून ते ठाण्याच्या आसपास, नाहीतर मग नशीब चांगलं असलं तर पनवेलची ट्रिप पण लागेल. BKC वरून सायनला जात होतो आणि सायनमध्ये अणुशक्ती नगरमधून अंधेरीची एक ट्रिप वाचली. किती होतं, मला 12 किलोमीटरचे 400 रुपये दाखवले होते.
पण ॲक्च्युअलमध्ये तो बोलला की थोडं आहे ना म्हणजे BKCच्या फ्लायओव्हरवरून घे, म्हणजे फक्त 15 किलोमीटर झाले. तर फेअर पण वाढला, 400 रुपयाचा फेअर 508 म्हणजे 108 रुपये वाढले. आणि बरोबर 1 तास 3 मिनिटांमध्ये कस्टमरला ड्रॉप केलं मी. आणि आता मी अंधेरीमध्येच आहेत. मध्ये मध्ये पाऊस येतोय, मध्ये मध्ये पाऊस जातोय. आणि अशा प्रकारे उबरवरती फक्त आपला 1354 रुपयाचं काम झालं आहे. हे बघा, 3 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. आणि इथे इन्सेंटिव्हसाठी पण मी थोडं ट्राय करू शकतो. हे एअरपोर्टचं आहे. अजून पण एक इन्सेंटिव्ह आहे इथे. हे बघा, हा 2 ट्रिप, 3 4 5 अजून 4 ट्रिप पाहिजे तर होऊन जाईल. लॉग इन तर आहे. आता बघू काय ट्रिप लागते का. छोट्या छोट्या ट्रिप मारतोय मित्रांनो, कारण मोठ्या ट्रिप तर सोडूनच द्या विषय, ट्रिप लागतच नाही आहेत. म्हणजे थोडक्यात एक इन्सेंटिव्ह कंप्लीट करण्याच्या मार्गावरती आहे मी. आता मला कुठे जायचं मला पण नाही माहिती, पण 10 किलोमीटरचे 192 रुपीज देते. आणि ते पण टाईम लागतोय 45 मिनिट्स. जाऊ दे, आता काय करायचं, ऑप्शन नाही आपल्याकडे. फ्रायडे असो, मंडे असो, ट्यूजडे असो, हालत तर तीच आहे की ट्रिप्सच लागत नाही आहेत. एअरपोर्ट रोडवरती आहे मी, समोरच एअरपोर्ट आहे माझ्या. आणि आता एक मगाशी ट्रिप कंप्लीट केली, ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. पण सगळ्यात पहिले आधी कस्टमरला पिकअप करायला पोहोचू दे. टोटल काम 1705 रुपयाचं झालेलं आहे. आणि तुम्हाला मी ट्रिप्स दाखवतो, लोकल ट्रिप्स कशा घेतल्यात मी. अर्ध्या तासामध्ये 198, त्यानंतर ही आहे 15 मिनिटांमध्ये 152, त्यानंतर मग ह्या मोठ्या ट्रिप आहेत. आणि असं करून करून 1500 रुपयाचं काम झालेलं आहे. इथे रॅपिडो चालू करतो. BKC जाऊया. पण 10 मिनिटाचा पिकअप यार. 2:11 झालेत आणि 2160 रुपयाचं काम झालं आहे. मी बऱ्यापैकी जे ट्रिप्स आहेत ना ते लोकलच मारतोय. एक ॲडव्हान्समध्ये भेटली होती पण ही कस्टमरनी कॅन्सल केली. त्यानंतर ही बघा, ही वाली ट्रिप, ही अशा छोट्या ट्रिप मारतोय. आणि अजून 2 ट्रिप मला भेटल्या तर मग एक इन्सेंटिव्ह पण काउंट होईल. हा बघा, हा वाला इन्सेंटिव्ह. एक ट्रिप कंप्लीट केल्यावरती 210 रुपयाचा इन्सेंटिव्ह आपल्याला लागू होईल. त्यानंतर अजून 2 ट्रिप कंप्लीट केल्यावरती 150, आणि अजून 3 ट्रिप कंप्लीट केल्यावरती 240. तर भेटू दे लोकल ट्रिप कुठली तरी छोटी, लगेच मारून घेतो इन्सेंटिव्ह घ्यायचा. असं करता करताच बिझनेस होईल, नाहीतर मग लफडा आहे. रॅपिडोमध्ये बघू. रॅपिडोमध्ये पण इन्सेंटिव्ह आहे, पण रॅपिडोमध्ये एकही ट्रिप कंप्लीट झाली नाही आहे आपली आतापर्यंत. हा रिचार्ज सेक्शन नाही, हा आहे. हे बघा, 8 राईड कंप्लीट केल्यावरती 350 रुपयाचं इन्सेंटिव्ह. एक ट्रिप पाहिजे होती आपल्याला इन्सेंटिव्ह कंप्लीट करण्यासाठी, आणि एक ट्रिप भेटली आहे. सकीना ताईला घेऊन जायचं आहे चेंबूरमध्ये. पण मला थोडंसं भीतीवाला सिच्युएशन का वाटते समजा नाही. कारण हा ठीक आहे, चला, असा रहदारीवाला एरिया असेल तर ठीक आहे. कारण राईट साईडलाच मला मॅपमध्ये दिसतोय ना, तो असा स्लम एरिया टाईप आहे. तर मला भीती वाटते बाबा त्या एरियामध्ये घुसायला. 3:21 झालेत. आणि अरे कोपर खेरणे, चल जाऊ दे, काय नाही, माटुंगा मध्ये जाऊ. कोपर खेरण्याचं डायरेक्ट एक्सेप्ट बटनच. अरे असं काय येतोय, पिकअप लोकेशन. ओके, चला. मी आता माटुंगामध्ये आहे आणि माटुंगामधून BKCची ट्रिप भेटली आहे. सो BKCला गेल्यावरती आता डायरेक्टली गो होमच टाकेन मी. सर्वात पहिले आता किती टाईम लागतो आहे कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी ते पहिले बघावं लागेल. एक साधारणतः 25 मिनटं ते 30 मिनटाच्या आसपास दाखवत होता टाईम. ए बाबाच्या गावात 1 सेकंदासाठी धडधड वाढली होती माझी.
असो, सगळ्या ट्रिप्स आहेत ना, सगळ्या A to Z ट्रिप्स लोकल ट्रिप मारतोय. ते जी कमेंट बोलले होते ना, थेंबे थेंबे तळे साचे, तुमच्या शब्दाला मान दिला मी. आणि थेंबे थेंबेच म्हणजे थेंबे थेंबे सारखंच ट्रिपा मारतोय. 150, 200, 150, 200 अशाच. फुल इज्जत तुम्हाला माझ्याकडनं, लॉट्स ऑफ लव. चला, कस्टमरला जातो पिकअप करायला, ऑन द वेच आहे तसाच. मित्रांनो, मी उलट्या साईडची ट्रिप घेतली आहे. ज्या एरियामध्ये जायला मला सगळ्यात जास्त वैताग येतो, बट मी त्या साईडची ट्रिप घेतली आहे. आणि ती ट्रिप का घेतली, ती ट्रिप एंड झाल्यावरती तुम्हाला सांगेन. आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे. बट आता मी ऑलमोस्ट कस्टमरच्या लोकेशनवरती पोचलोच जमा. ओके, तर आता मी कस्टमरला ड्रॉप केलं आहे. मी होतो बँड्रा वेस्टला, आणि बँड्रा वेस्टवरून लोअर परेलला जाण्यासाठी 7 किलोमीटर पकडा. 7 किलोमीटरचा मला फेअर दिला 751 रुपये. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे आणि तो मी काढला लगेच. मला विश्वास नाही बसलं की यार अर्ध्या तासामध्ये किंवा 1 तास मानून चाला की 1 तासाचे इतके पैसे. 1 तास पण होता, 45 मिनिट्स मॅक्सिमम लागले असतील ड्रॉप करण्यासाठी. आणि लगेच इथूनच लोअर परेलवरूनच मला माहिती होतं की नवी मुंबई साईडच्या ट्रिप लागतील. आणि लागली ट्रिप. कुठली लागली? नेरूळची ट्रिप लागली 600 रुपयाच्या रेटनी. 25 किलोमीटरचे 650 रुपयाचा रेट आहे. 600 650 समथिंग काहीतरी आहे, ॲडव्हान्समध्ये आहेत. आणि मी कस्टमरला मी आधीच इन्फॉर्म केला की बाबा मी अशा ठिकाणी आहे लोधामध्ये. तर तो बोलला की मी पण लोधामध्ये आहे. बोलते ये तू पिकअप लोकेशनवरती, बिल्डिंगच्या खाली यायला बोलतात मला 7-8 मिनटं लागतील. तर मग कसं असतं की आधीच इन्फॉर्म करून ठेवलं ना कस्टमरला, तर तो माहिती आहे त्याला की बाबा समोरचा व्यक्ती येतो. ऑन द स्पॉट कॅन्सल केलं, लफडे झाले तर सांगता येत नाही. आणि माझ्या गाडीमध्ये जो CNG आहे तो आता फक्त 1 पॉईंट राहिलेला आहे. आणि बघू आता, 1.5 तासचा डिस्टन्स दाखवलेला, 1.5 तास लागेल म्हणून. ते बघा, इथून मला पिकअप करायचं आहे. बघू आता कसं काय ते. ही बघा मित्रांनो, ही वाली ट्रिप प्रीमियर AC, 38 मिनिट 49 सेकंड्स. आणि किती किलोमीटरचे? 8.47 किलोमीटरचे. सर्व काय व्यवस्थित चालले आहेत. कस्टमर बोलतात की माझी पाठण दुखते, AC लावू नको, खिडकी ओपन करून ठेवले. आणि आता बोलतो की मला पाणी पाहिजे. अशा ठिकाणी असं उभं आहे ना, हे बघा, हे मोठे मोठे ट्रक्स वगैरे आहेत ना, लोक मला अक्षरशः शिव्या घालत असतील, पण आता काय करणार. देने वाला जब भी देता देता चपर फाड़ के टिकडी टिक्का टिकडी टिक्का टिक्का का टिक्का टिक. अरे हो, साईडला एन्जॉय करू दे मला. हा, देने वाला जब भी देता देता चपर फाड़ के टिकडी टिक्का टिकडी टिक्का टिक्का का टिक्का का टिक्का. कोणला घाई आली रे. मला आता CNG भरायचं आहे. आणि CNG भरल्यानंतर मला काय करू मी, डोकं समजा नाही. असंच जाऊ का डायरेक्ट घरी एमटी? जास्त लांब तर नाही आहे घरीतून. नाही जास्त लांब, कसं 12-13 किलोमीटर असेल. आपल्याला लवकरात लवकर घरी पोचायचं आहे, कारण आपला दुसरा डेस्टिनेशन पण फिक्स झालेला आहे. बहिणीला घेऊन जायचं आहे अलिबागला, ते पण रातोरात. पण ही गाडी घेऊन जाणार. दुसरी आमची ड्रायव्हर आहे ना, तिला घेऊन जाणार, कारण तिची रनिंग होत नाही अजिबात, काय नाही. तर काय करेन की डायरेक्टली आता घरी जातो. घरी गेल्यानंतर मग जे पण काय नियोजन आहे पुढचं ते ताईचं बघून घेईल. आणि नंतर मग डायरेक्टली निघणार. ही डायरेक्ट व्हिडिओ मग अपलोड होणार अलिबागवरून, कारण 12 तास कंटिन्यू आपण गाडी चालवते. 12 पण आहे, 13 तास. टाईम 7:48 होतोय. आणि मला चांगलं आठवते की मी 7:15 7:30च्या आसपास गाडी काढली होती. 52 टाईम होतोय 8:46. आणि याच्यातली 15-20 मिनटं म्हणजे आपण राऊंड फिगर 8 वाजेपर्यंत काम केले असं आपण मानून चालू, कारण थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं म्हणून थोडासा लेट झाला. तर गाडी टोटल चालली आहे 178 किलोमीटर्स. आणि टोटल जी अर्निंग तुम्हाला मी दाखवतो परत एकदा, ती झाली आहे 4,750 रुपये. आता जरा याला कॅल्क्युलेट करूया की ॲक्च्युअलमध्ये पैसे हातामध्ये राहिले किती. 4,750 - 212
-850. आता बरेच जण बोलतील की 850 फक्त एकच टँक CNG लागला का? तर आन्सर आहे येस. कारण मी गाडी जवळपास 15 किलोमीटर पेट्रोलवरती चालवली आहे आणि जर मी CNG टाकला असता तर जवळपास 100-150 रुपयाच्या आसपास एक फरक जाणवला असता. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्या गाडीमध्ये इतकाच CNG लागलेला आहे. सो आजचा प्रॉफिट आहे 3,678 रुपये आणि फक्त उबरवरतीच काम केलेलं आहे आणि इन्सेंटिव्ह अचीव्ह झालेत. ॲक्च्युअलमध्ये ही आपली अर्निंग आहे, पण ही टोटल अर्निंग आहे कारण इन्सेंटिव्ह आपले अचीव्ह झालेत. हे बघा, इथे इन्सेंटिव्ह, हा इन्सेंटिव्ह इथे भेटला आहे, त्यानंतर इथे आपल्याला इन्सेंटिव्ह भेटलेत. म्हणजे 6, 7, 8 ट्रिप्स. किती टोटल ट्रिप्स केल्यात आपण? 12 ट्रिप्स उबरमध्ये कंप्लीट केल्यात आणि रॅपिडो वगैरेमध्ये काहीच ट्रिप कंप्लीट झालेल्या नाही आहेत. हे बघा, 0 अर्निंग. तर तुमच्यापैकी एक व्यक्ती असं बोलले होते, थेंबे थेंबे तळे साचे. तुमच्या शब्दाला मान ठेवून मी आज ट्राय केलं आणि माझी अर्निंग डायरेक्ट बूम झाली आहे. सो फ्रायडे होता, एक्सपेक्टेड होतं की चांगला बिझनेस होऊ शकतो. 4,000चा माझा नॉर्मल टार्गेट होता आजचा आणि जरा जास्तच टार्गेट झाला. इन्सेंटिव्ह वगैरे जरा जास्त लक्ष दिलं. कधी पण मी एवढ्या कमी लोकल ट्रिप कधी मारल्याच नाहीत. 150 रुपये, 250 रुपये, 280 रुपये, 200, जे पण काय म्हणजे 150 रुपयेपासून ते 300 रुपयाच्या आसपास मी एवढ्या कमी छोट्या रेटच्या कधीच ट्रिप मारल्या नाहीत. पण या टायमिंगला मारून बघितलं आणि अर्निंग डायरेक्ट बूम झाली. सो ठीक आहे, मी खुश आहे आणि आय होप तुम्ही पण खुश असाल माझी अर्निंग बघून. हालाकी तुम्हाला त्याचा काही बेनिफिट नाही आहे, बट मोटिवेशनल भेटतो ना, तसं वाला सीन आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. एक सबस्क्रायबर बाकी आहे. तुम्ही एक सबस्क्रायबर कोण आहे तो करत नाही आहे यार, करून टाका ना यार. 2,999 सबस्क्रायबर झालेत. मी स्क्रीनशॉट काढून ठेवले, पण एक सबस्क्रायबर कोण करत नाही आहे. करा ना, काय प्रॉब्लेम आहे? फक्त एकच सबस्क्रायबर पाहिजे, 3,000 सबस्क्रायबर होतील आपले. चला, बाय बाय.